डोई घ्या गागरी गजा उचल मिळून मतो रे बाजारी डोई घ्या गागरी निसर्ग सारा बहरून आला फिरणे ही अंजनी उगवला तारा शुक्र नजारा राधाई चालली गजा उचल मिळून बथोरे म्हातारी डोई गागागरी गजा उचल मिळून बथोरे म्हातारी डोई गागागरी गजा उचल या चक्रकलेचा मारतो सुंदर सुंदर नखरा भरोणी माठ चढोनी घाट झटपट भरभर आवरा या चक्रकलेचा मारतो सुंदर सुंदर नखरा भरोणी माठ चढोनी घाट झटपट भरभर आवरा किलबिल करती रान पांगरे सजली ही नगरी उधळीत रंग घेऊन संग घाट माथ्यावरी गजा उचल मिळून मथोरे म्हातारी डोई गागागरी गजा उचल मिळून मथोरे म्हातारी डोई गागागरी गजा उचल पण जायचं कसं ग? कसं म्हणजे देवाने दोन पाय दिलेत ना त्याचा वापर करायचा. अगं हो का, मला तर माहीतच नव्हतं बघ. बरं झालं सांगितलंस ते. अगं राधाबाई घे ग त्या मावशीला हाक मारून. अगं बाई ती मावशी पण येणार कशी चालते कशी बोलते मला नाही बाई आवडत. मग तुला वाट माहिती हो माहिती ना मग चलतं दाखव या माझ्या मागणं वाट चुकली ग बाय. मावशी अगे ए मावशी मावशी बघा बघा कशी नाचते नव्या नवरी सारखी. मी चांग मारते. बर तुझा मोठा म्हातारे अगे म्हातारे कोण आहे सकाळ सकाळी भांडीवाली का? नाही नाही मावशी मी चंद्रा. ती बघ नाळ्याच्या बाजूची तळाची खोली सगळी लादी बुळबुळीत तिथलीच बघ मी. कशाला मारा हाका मारते? मावशी येतेस
शी बाई काय दाखवायचंय अगं मावशी वाट. आले हा अगं मावशी येते का? हो हो येतीये. राधे हाक मारिला या ग म्हाताऱ्या मावशीला. राधे हाक मारिला या ग म्हाताऱ्या मावशीला. बरबरी जाऊया जाऊ चल मथुरा बाजारा. बरबरी जाऊया ग जाऊ चल मथुरा बाजारा. राधे हाक मारिला या ग म्हाताऱ्या मावशीला. राधे हाक मारिला या ग म्हाताऱ्या मावशीला. बरबरी जाऊया जाऊ चला मथुरा बाजारा. बरबरी जाऊया जाऊ चला मथुरा बाजारा. दहीदुधलोणी गोरसवरणी जाऊ चला. झाला उशीर बाजारला. झाला उशीर बाजारला. झाला उशीर बाजारला. कुंकू कपाळी केसात गजरा माळीला. राजशृंगार हसला. राजशृंगार हसला. राजशृंगार हसला. आडवा काना येईल माट दुधाचे फोडीला. आडवा काना येईल माट दुधाचे फोडीला. बरबरी जाऊया जाऊ चला मथुरा बाजारा. बरबरी जाऊया जाऊ चला मथुरा बाजारा. ये मावशी गाडी चौथ्या खेळ होती ना टाइम ही मावशी की नाही अशीच आहे. काय कर आधे अगं मावशी मी काय म्हणते बोल ना ग तुला एक विचारू. बोल ना विचारू का? हा तोंडाने विचार अगं मावशी आहे तोंडानंच विचारणार ना. मग विचार लगेच अगं मावशी आम्ही एवढ्या पोरी असून आम्ही नाचायला लावलो की लगेच दमतो. अगदी एवढी म्हातारी असून एवढी कशी का कंबर लावते? एका कंबरणार होत आहे मग मावशी. काय सुनेचं जेवण पचवते. अहो मावशी असं केलं तरी काय तुला सुनेल? काय माई सून काय जेवण म्हणून बनवते. ते जेवणात पण हातात धरू शकत नाही. अगं मावशी एवढं बोलतेस तर चांगलंच बनवत असेल. चांगलं म्हणजे चांगलंच बनवते. मोबाईलवर काय काय बघते आणि किचन मध्ये जाऊन बनवते. पण सर्व कांदा माझ्या पोटात. अगं मावशी आता काय केलं? काय म्हणजे काय आता परवा आमच्याकडे चहा पाण्याचा कार्यक्रम होता. पाहुणे आले होते. ते सांगितलं कांदे पोहे बनव. तिने 2 किलो पोहे घेतला आणि कुकरला लावला. अगं मावशी ते समजून घे. अगं पाहुणे कशी धावत गेलेत ना. काय बाय सांगू तुला. अगं परवा आता आमच्या तिला सांगितलं उकडीचे मोदक बनव.
मग मावशी आणि तिला सांगितलं मोदकात नारळ फोडून टाक. अगं मग मावशी अगं तिनं कपची सगळं नारळ फोडून टाकला. अगं खाता खाता मला नारळ फोडायची वेळ आली ती. अगं जीव जाऊन मेली असते मी. नाही मराठी वाट बघता तुम्ही कुठला काय पण काय बोलतेस मावशी? काय गं मावशी, असं काय नाही? मला बोमटे कोण होतं मग. अगं मावशी ही बघ. मावशी, मावशी, बघ. मावशी, असं काय करतेस? मावशी असं होतं आमची. का हाका मारतीस बाय? अगं मावशी, आम्ही सगळ्या पोरी मिळून बाजाराला चाललोय बघ. मग आणलंय कुठे? अगं मावशी, जाण्याची वाटच नाही माहित बघ. मग तुम्ही आपल्या आले ना दाखवायला. अगं मावशी काय? अगं वाट दाखवायला बोलायची तुम्ही. अगं मावशी अशी पूर्ण वाक्यात बोल ना. मग पूर्ण बोलायचे आहे तुम्ही काय काय आहे का कसं म्हणजे? हे बोलू दे आम्हाला. मग चला जाऊया बाजाराला. थांबा पूर्ण थांबा जरा. अगं मावशी आता काय झालं? अगं तुम्ही घेतलं काय नेसलं काय सांगितलं नाही. अगं मावशी, सांगायलाच पाहिजे. मग सांगायलाच पाहिजे. मग सांगा समजणार ना तुमच्याकडे काय आहे तो. मावशी, मी सांगू? अगं मावशी मी सांगू? मावशी, मी सांगू? अगं, हो आता कोणा सांगितलं नव्हतं. अरे मी सांगू एक सांगा. मावशी, मी सांगू काय? सांग ना. नाही, ती सांगे. मग तिथं ती सांगेल ना. तुला काय झालं ती सांगेल ती. तू काय घेतलंय? अगं मावशी मला काय विचारतेस? माझं तेच गरम गरम. अगं मावशी येता वेळी दूध गरमच करून आणलं होतं बघ. मोठं पूर्ण वाक्यात बोल. लोकांचा गैरसमज होतो. अगं मावशी तुला माहित आहे तेच खूप झालं बघ. मला माहिती मी आपला नेहमीची आहे. यांना माहिती नाही तू गरम आहे काय गरम आणलं. तू गरम आहेस का माल गरम आहे. अगं मावशी आमची मावशी तर तू आहेस ना, मग त्यांना काय करायचंय? होय ना मला समज. हा मावशी, आता मी सांगू काय? नक्की सांगणार आहेस? हो मावशी. हा, मग सांग. मावशी, माझं नाव चंद्रा. मावशी, माझं नाव चंद्रा. अगं जरा मोठ्याने बोल. अगं म्हातारे, माझं नाव चंद्रा. नेसला बघ शालू, करशील माझी चेष्टा तर सोडीन तुझा काष्टा. मावशी ही साडी जपून ठेव बघ. काय बाय तावटपूर आहे ही. म्हणून ती सोडून तुझा काष्टा. कुणाच्या बापाला जमलं माझा काष्टा सोड. तू काय सोडणार आहे? आता रेडीमेड साडी नेसले दिसतेयच. डबल शिलाईवाली दिसते. होय होय. तर सांगितलं शिलाई दिसून देऊ नको म्हणून. आता दिसत नाही ना. नाही, नाही. मावशी, मी सांगू? बा सांग ना गे. थांबा सांग. अगं मावशी, शेवंती सुंदरी क्रांती अगं सांगती. तुझ्यापेक्षा बरी माझी वासंती. माझी म्हैस. अगं मावशी ती लाजली बघ. बाय काय लागते मोठ्याने बोल ना बाय. अगं मावशी, मी सांगू? सांग ना ग. मावशी, माझं नाव विरा. कुठल्या खाणीतला? मावशी, काय पण काय बोलतेस? अजून मग काय हिरा बाब काय चमकते बाबा. तुला ऐकून घ्यायचंय की नाही? मी बा असाच बोलताय. तू बाय भारी दिसतोय हिरा आहे आमची हा. मावशी, माझं नाव हिरा. घेतलंय बघ दही, दिसते की नाही सई? भारी दिसते तू. एक नंबर मावशी. हे आता कोणतं राहिलंय? अगं मावशी, ही आमची गवार राहिली. अगं मावशी हे गप्पा. ही नवीन आहे बघ. नवीन आहे काय बोलणार का? तू घाबरू नका बाई. माफी करतो. हे नवीन आहे आता हसू नका. हे बाई मोबाईल बंद करा. हा, बोल तू बोल. हा, बोल. घे काय घेतात बोल. मोठं बोल. येऊ दे. अरे इथून आला बाई. हा, दूध घेतलं. हा मस्त घेतला जा. घरात जाऊ नको थांब. हा घरात आहे. अरे घरीला कोणती पाहिजे जाऊ नको. दूध घेतलं नाही हिनं. अगं मावशी काय बोलली ती? दूध घेतलं नाही. अगं मावशी मग एवढा वेळ का? तिचं स्टार्टरचं काम करायचं नाही. नवीनच आहे ना. मला बोल नको घाबरू नको. बाय तुला काय बोलता बोल चला मग जाऊया बाजारात जाऊया. अगं मावशी तुला एक माहिती आहे काय ग? काय कर राठी. अगं तू मोबाईल बघतेस की नाही? माझ्याकडे आता बटनावाला मोबाईल आहे. त्याच्यावर काय बघायचं बाय. अगं मावशी आता नवीन घे. पैसे नाही. त्याचं काय तुझं पुढं बोल ना. अगं मावशी मग टीव्ही तर बघत असतील. नाही बटन आमच्याकडे टीव्ही पण नाही मावशी? नाही. अगं मावशी मग कोण बोलत तर असेल ना तुला काय? आता काय ते मुद्द्याचं बोल. अगं मावशी तुला माहिती आहे का? काय सांगू आता? सांग ना ग. अगं मावशी ती इटलीमध्ये बघ बंद पडलेली कंपनी आपल्या कोकणात आले. काय म्हणतेस काय? अगं मावशी तुला असं माहितच नाही का? मला काय ना माहिती.
कोकणात म्हणजे कुठं? अगं मावशी आपल्या लोट्यात. लोटा म्हणजे काय? मला नाही माहिती. तू सकाळी काय घेऊन जाते? अगं मावशी तो लोटा नाही. कोण आहे? मला हाच लोटा माहिती. अगं मावशी आपल्या परशुराम मंदिराजवळ ना पुढे गेलीस ना हा. की MIDC लोटा. झालं ता काय लोटा? हो मावशी. अगं हा असा वरान घेतल्यावर तो मोठा धुरांडी आहे त्या. अगं हो मावशी. होय काय मग तिथं काय झालं आहे? अगं मावशी तिथे कंपनी आली बघ. कुठली ग? अगं मावशी तिथे कुठला तरी गॅस बनतो म्हणतात. त्याचं काय होणार आहे? अगं मावशी तो आपल्या कोकणाला पूर्ण नष्ट करणार आहे बघ. काय म्हणतेस काय? हो मावशी. हो मंडळी ऐकाव काय? मग त्याचं काय झालं करायचं काय आता आपण? अगं मावशी तो असं देवाला गारानं घाल काय कर? की तो जो केमिकल आलाय तो नष्ट होऊ दे म्हणून. पण तो गाराने घाला गावकर पाहिजे. अगं मावशी गावकर तर दिसतात का? गावकर लाडू खाऊन झोपला असेल गावकर नाही आपण चालू ना. हो मावशी. मी मोर म्हणा तुम्ही पुढं म्हणा. अगं मावशी पण म्हणशील ना तू. मडको तडका ऐकलाय मी. तू म्हणून तसा मी. चालेल मावशी. बा हात जोडा हात जोडा. हो मंडळी हात जोडा टाकले बा देवा महाराजा. होय महाराजा. 12 गावाच्या 12 वहिवटीच्या 12 देशीच्या 12 महाराजा. होय महाराजा. ही बा आमच्या कोकणात काही कंपनी येते. होय महाराजा. ती तिकडच्या तिकड नायनाट होऊ दे. होय महाराजा. आणि त्याला कोण जो काय आणीत असेल होय कोण महाराजा. पुढाकार घेत असेल त्याचा सगळ्या जागच्या जागी वाटवाला होऊन जाऊ दे महाराजा. होय महाराजा. मंडळी बा तुम्हाला एक कलकलीची विनंती आहे. हा काय गॅस आपल्या लोट्यामध्ये येत आहे तो आपल्या कोकणासाठी खूप घातक आहे. तो जर आपल्या कंपनीचा आपल्या कोकणात आली तर आपल्याला पुढची पिढी कशी होईल सांगू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी त्याला विरोध केला पाहिजे हीच एक मंडळी विनंती आहे. अगं मावशी आता बाजारात जायला उशीर होतोय बघ. चला तर जाऊया. आता काय झालं? अगं मावशी आता काय झालं म्हणजे तू आम्हाला विचारलंस घेतलं काय नेसलं काय तू सांगणार कधी. माझ्या काय म्हातारीचा मी आपला तुमच्यातलं घेऊन थोडा थोडा वाचवाय. अगं मावशी सांगायला पाहिजे. तू काय आणलंच नाही म्हणजे. आणलंय सांगू ना. हो मावशी. अगं सांगू काय ग कुठे गेली? पुढे ये नाची. सांगू काय? पण सांग ना गं. बाई लय भारी बोलते. मा गं ते सांगू काय? अगं म्हणजे सांगू दे एकदा तुझं काय ते. ही कडक बुंदीच आहे. अगं मावशी तुला काय दिलंस. तिला लाडू नाही भेटला. अगं ती सकाळपासून तुझ्यावरच बघ. पापड कडक होता बाकी. मावशी काय म्हणतेस? मग सांगते ना तू ऐकून घे का नाही. तू बोल ना पटकन. हा हा मी काय विसरले पण असं मध्ये मध्ये बोलू नका. हा अगं मावशी असं कसं विसरते. आता ऐक सांगते ना मी विक्रीला घेतला खवा. अगं मावशी काय. अगं विक्रीला घेतला खवा. अगं मावशी मग आणलंस कुठून. कुठून म्हणजे काय घरातून. आम्ही नवरा बायको लय मेहनत घेतलेली आहे. अगं मावशी बोलतेस तरी काय? तुझ्या जिभेला काय हाड? अगं हाड मावशी अशी सावट पुरा ही. अगं दुधाचाच खावा पाहतात ना हो घरी. त्यांच्या गाईच नाही ह्यांना काय माहिती पडत. अगं मावशी कलवंडी गावात काहीच नाही बघ. होय ना. हो मावशी. म्हशी आहे. अगं बाई आमच्याकडे नाही म्हशी. ते जाऊ दे चला. तुम्ही काय घेतलं तुम्हाला ऐकायचं ना. ऐकायचंय ना मग. हा. मग विकीला घेतला खवा नेसला बघ शालू नवा. वंशाला नाही दिवा मग शोधते गडी नवा. कोण आहे सर्व म्हातारीच आहे बा. अगं मावशी त्या तालू नाही केस मुखात नाही दात काय आहे ते? अगं मावशी तू बघतोय का मगच बसून. माझ्याकडे बघतोय. होय मावशी. हे बघू नका. हे, मग त्याला जाय बाजारात उशीर होतोय. अगं चल मावशी. अगं राधे एवढा घाट चढायचा आहे. एक छोटस गाणं घे. अगं मावशी मी गाणं घ्यायला तयार आहे पण तू चालशील ना. तुम्ही पुढं वा मी थोडी मोहर होते. तुम्ही नाचत या मी आपलं चालत चालत येणार सावका सावका. अगं मावशी तू बोलतोस ते खरं आहे पण आम्हाला वाट नाही माहित तू लवकर येशील ना. आम्ही येते सावका सावका. तुम्ही पुढे वा. चालेल मावशी पण लवकर ये. हीरा तारा चंद्र मिळून
माठ शिरावरी घेऊन हिरा तारा चंद्र मिळून माठ शिरावरी घेऊन आज मथुर बाजारी जाऊया चला माठ शिरावरी घेऊया चला जाऊया जाऊया मथुरे बाजारला जाऊया जाऊया मथुरे बाजारला जाऊया जाऊया मथुरे बाजारला जाऊया जाऊया मथुरे बाजारला आम्ही पोरी साऱ्या मिळून वाटवळणाची धरून नार नटली नवरत्नानी सारे शृंगार करून नार नटली नवरत्नानी शृंगार करून नार नटली नवरत्नानी शृंगार करून रवी किरणे आली प्रहराला सुगंध मोगरा बहरला जाऊया जाऊया मथुरे बाजारला जाऊया जाऊया मथुरे बाजारला जाऊया जाऊया मथुरे बाजारला जाऊया जाऊया मथुरे बाजारला आम्ही गवळ्या घरची नारी करू दुधाची विक्री सारी आहे पैसा विना देण दही दुधाचा नवरदान अरे पैसा बाजार नवा जाऊन लटून लटून त्याला करायला जाऊया जाऊया मथुरे बाजारला 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 जाऊया मथुरे बाजारला कृष्ण कृष्ण म्हणजे विष्णूचा 8वा अवतार. जेव्हा जेव्हा धरतीवर अधर्म वाढला, तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन त्यांचा नाश केला. गोकुळातील साऱ्या गौरांनी दैत्य घेऊन मथुरेला जात आहेत. हे प्रथम थांबवलं पाहिजे. ही कामगिरी मी स्वतः न करता सुदामावर सोपवली पाहिजे. सुदामा, ए सुदामा, देवाची प्रणाम सुदामा, गोकुळातील साऱ्या गौरांनी दैत्य घेऊन मथुरेला जात आहेत. हे प्रथम थांबवलं पाहिजे. ही कामगिरी मी स्वतः न करता तुझ्यावर सोपवत आहे. ठीक आहे देवा मी कुंजवनी जात आहे. या तर सुद्या अरे पेंड्या, सुद्या अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितलंय. ते आहे ना सुद्या हा. देवाने सांगितले काय सांगितलंय? अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितलंय. मग सुद्या हा, देवाने सांगितले काय सांगितली? अरे देवाने आपल्याला काय सांगितलं? हा, देवाने सांगितले काय सांगितली? अरे पण देवाने आपल्याला कामगिरी सांगितली नाही. 16, 17, 308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेची बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितली. सांगितले काय रे आधी झाला काय करतो? आपल्या देवाने कामगिरी सांगितले. बाकी मग काय सांगितली?
अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितली तू ऐकलं ना हा, मग मी ऐकला. मग काय सांगितली काय होतो काय सांगितली ते मला सांग देवानी सांगितले. काय सांगितली अरे देवाने आपल्याला कामगिरी काय सांगितली हा, मग देवानी सांगितले. काय हा, नव्हे ऐकून नका आला. देवाने कामगिरी काय सांगितली मी आता काय सांगितलं तुला देवानी सांगितले. काय काय सांगितलं का करायला लागली? काय काय सांगितली अरे काय तो काय सांगितली हो हो. मग तिथं दगड बघ मोठीने माझ्या डोक्यात घाल देवानी सांगितले. काय सांगितलं सोला थटला तीन आठ. सोळा खतला 3 ते 8 नाही 16, 17, 308 गोपिकांचा मेळा ताटमाट करून मोटोरीच्या बाजारी चाललाय असा बोलतो काय सोला थटला 308. हा तुझी भाषाच आहे हा कुठं चाललाय? कुठं चाललाय मग तू ऐकलास तो काय मगापासून अरे बुवा आ नव्हे देवाने कामगिरी सांगितले ते आपल्या त्या दोघांचे होणार आहे काय मग हा मग होणार नाही. काय होणार आहे तुझ्या आता रे काय करायचा? तो आपला वाकडे आहे ना आ अरे आपला वाकडे आहे ना मग वाकड्या हा हाय काय? कुठे गेला काय माहिती? अरे मग त्याला बोलवून घे अरे हा जावे, बोलवून घे ए, तू इकडे त्याला कुठे बोलवतो? बारक्याला सांगायला अरे वाकड्याला बोलवून घे त्याच्याकडे कोण असला तर म्हटलं घेऊन तो होता. कशाला येईल अरे हा नव्हे बोलवून घे जन्माचं मला पण कापूर दिसत नाही. वाकड्या हाय हो हो असेल आपल्याला. हाका मारून घे मारू हा मार कुठं असेल? आता मला माहिती आहे तुझ्या जोडीचा कुठे गेलाय तो असेल तर असेल. इकडे आहे का रे? नाही. हाक मारल्याशिवाय तू कसं तुला समजणार बरोबर. नाही काय करतोय अरे ए, वाकड्या हा नव्हे चौकशी कर. चौकास मार. होय होय. अरे ए, वाकड्या काय नाही काय वाटाणे काय नाही सासरवाडीत गेला काय अरे इकडे इकडे ये. अरे काकाला पुरात माझी आहे इकडे ये. अरे काय म्हणतात काय लवकर ये. आलो आता काय तर बघून घ्या. काय रे पेंड्या काय रे सुदामा काय रे पेंड्या काय रे सुदामा गाई राखी तो गोवर्धनाला गाई राखी तो गोवर्धनाला गाय चुकली ती कपिला गाय चुकली ती कपिला चला येता करे संगतीला 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 काय रे पेंड्या काय रे सुदामा काय रे पेंड्या काय रे सुदामा गाई राखी तो गोवर्धनाला गाई राखी तो गोवर्धनाला गाय चुकली की कपिला चला येता का रे संगतीला
त्या गुलामा खाली हलल नाही काय अरे खाली हलल माझ्या गुलामा हा लेंगा हलल नाही काय मग आता काय खाली बघतो अरे पण त्याला मारतोस कशाला अरे वाटायला जो तुम्हाला माहिती नाही हा काका काय काय तो मला तू आयसीच्या पाठीकडे गेला होता ना वाटायला माझ्या पाठीकडे कसा काय आला तुमच्याकडनं पाठीकडनं आल्यावर खायला भरपूर भेटतो तुझा कसा तुझा मुचका फुलून टाकी माहिती आहे काय अरे गुलामानू तुम्हाला माहिती नाही हा कसा वसाला तू अरे काय करतोय तो अरे काय करतोय लोकांची काय वापारी ठेवतोय वापारी ठेवतोय का लोकांची चोरी करायची सवय आहे अरे मेला लय दामीच आहे हा पोर आहे ना अरे तुम्ही बाप होऊन बघा डोक्याला किती ताप आहे अरे तुम्ही गुलामा मेले ना माझी उचारता अरे तुझ्या जगायचा कशाला अरे हा कोळगा ढालाय म्हणून मग अरे मेल्यानो बाप झालं ना बाप हा किती ताप आहे तर तुम्हाला समजल हा काय कमी नाही आहे वाकड्या वाकल्या काय हा लोकांच्या मिलच्या ठेवीत ते वापरल्या काय अरे त्याला काय बेमानी ह्याला पण मेलेला गुलामाला लय बेकार बेमानी आहे अरे पण तू शिव्या कशा देतोस त्याला लोकांच्या वापरल्यातल्या मिरच्या ठेवीत नाही अरे एखाद्या मिरच्या काढताना या गुलामाची एखादी कुठे मिरची पडली तर आणायची कुठून अरे पण ती कशी पडणार अरे कशी पडली तुला गुलामा माहिती आहे काय त्याला मारतोस सांगा काय येऊ नको गुलामा माझ्या पाठीकडनं आणि माझ्या फुलाला उद्योगांचं पावट्या बघायला गेलो कुपली चांगली घालून घ्या हा गुलाम पावते बघून आला तुझा हात ना त्याचा वाटोला झाला गुलामा लोकांची वापारी पण शोधून आला लोकांची पावते पण तुझं होतं बघून आला आता काकडीने चिमूड आता आलं नाही फुलं बोलतोय तिकडे अरे पण त्याला मारू नको तू मारू नको नव तुम्हाला माहिती नाही गुलाम काय काय सांगा माहिती नाही आता वाईट थांबा तुम्हाला सगळा थंड बाकी सगळा राहू दे वाकड्या वाकल्या वाकल्या माझ्या कामाला केला वाकला सगळा अरे तो बाकी सगळा राहू दे हे बारक्या हे बारक्या अरे ये वाटाल्या अरे गुलाम मानू हा बोल अरे मला डोलवली कशाला मग काय बोलणार अरे मला डोलवली कशाला अरे तुला लोलवलेली नाही काय झाला याला हा गेला कुठून कुठं नाही गेला काय झाला काय हा गेला टोपी टाकून गेला कुठं हा अरे फवाला मारला का काय अरे मग कुठे वाटतो तो आला काय झाला? इकडे ये, इकडे तो बाकी सगळ्या राहू दे अरे मला डोलवली कशाला सांगा अरे तुला लोलवलेली नाही तुला आम्ही बोलवलेली आहे अरे गुलाम म्हणून तसाच बोलतोय मी मग काय तर सांगाल का नाही अरे आपल्याला कृष्णा देवाने कामगिरी सांगितलंय अरे आज आहे तुका त्याला तिकडे उभे कर फुलं आलं माझी आठवण केली काय अरे पण त्याला तुला हाका मारे पाहिजे होती ना फुलं खावत आला तू काय काय बाबरा का फुलं का नुसता बघत नाही काय कराय इथे कायचा तो बाकी सगळ्या राहू दे अरे आपल्या देवाने कामगिरी सांगितलंय आणि ते कसली 16-17-308 गोपिकांचा मेळा हा. थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय आणि त्यांचा प्रतिबंध रस्ता करायचा आपल्याला आता होय मग ये ना लागतात ते पलपलीत करायचं काय मग काय करायचं अंगावर पाणी आलं तरी वाटायचा खाली की झालं लागतात पलपलीत अरे तसं नाही त्याला आपण अडकवायचे असा म्हण ना मग त्यांना बाजारात जाऊन द्यायचा नाही म्हण हा, असाच मी मला म्हणतो. सांगायला नको अरे पण सांगतोय ना तुला बाकी सगळा तुझे हा. गवळणी आहे कुठं गवळणी आहेत ना आहे हा हा काय अंदाज सांगा ती हे कसं आहे हे पहा पेंद्या वाकड्या या ठिकाणी आजचे नवरदेव आणि जी नवरी मुलगी आहे अनिकेत उदय याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे तसेच आजचे यजमानीन अन्वी अविनाश उदय यांकडून सुद्धा पेंद्या आणि सुदामासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे हे पहा पेंद्या वाकड्या त्यांची जी अपेक्षा आहे ती तुम्हाला पुरी करायची ही मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे या सर्व या दोघांचेही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद आणि ऐकलात ना 5 रुपये दिले म्हणजे घेतील घाला जातील मुटका फोन टाकीन सगळा काय कारण पाल मला पाहिजे अरे पण ही कशाला आणलीस तू अरे ही काय होय अरे ही तुम्हाला गुलामाला समजत नाही म्हणजे? ही फ्री कितना देवाने मला दिलेली आहे हे तुला दिले हा गाई जर एखाद्या कुंडवाला तुझं लांब गेल्या हा. तुम्ही फक्त वाजवायची आणि? वाजवली की सगळी म्हणजे गुलातात ना हा. गाई हा. सगळ्या जवळ येतात काय म्हणतात नाही? हे वाजवून येतात अरे वाजवून म्हणजे तुम्हाला वाटते कधी माहिती काय कशी वाजते टुनुनुनु वाटते अरे त्याला काय सांगतो करीत आ करीत फक्त नाही तू माझी का बोल
उद्या हा. ह्याची वाजते काय वाटते काठी फुगली तुझी ती बाक्या तुला काय सांगा ए वाटाण्या ह्याच्यातनं दिसते का तुला? काय चितवाल गेली केली अरे वाजवून दाखव ना मग अरे वाजवतो फिरायला तुला याला सांगतोय मी याला दाखवून वाटवतो तर काहीतरी वाजवशील ना अरे ही बघ कशी वाजवायची बस 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 कुठं गेली? याला टाकून टाकणार आहे. हरिभाऊ काय नाही. अरे काय नाटक आहे बघ तू. हरी उद्या काहीच ना तू नेहमी तिकडे चिपूड काढायचा ते वाजवतात ते अशी वाजवतो होय? अरे काय त्यांच्यापेक्षा भारी वाजवतो मी काय म्हणतो नाही? कशी वाजवतो अशी वाजवतो अशी बघ. हा. कुठं गेली ए तुला सांगतो ना वेगळा काहीतरी दाखव ना मग अच्छा भाई हा. अरे हे औलाद ना हा. अरे मी ह्याच्यात वाजवतो ह्याच्यात हा ह्याच्यात वाजवतो लाटानी म्हणजे काय नाकाने अरे वाजवतो मध्ये काला काढता आहे काय काला काढता अरे काढा काढतो नव्हे हा काढा काय काढतो. आणि हा करू काम अरे ही काय वाजवायची मोठी काय भाली आहे काय ही बघ कधी भालाची हे तोंडात अरे कोणात गेली बाई हा. अरे मेलं अरे मेलं मैत्रीण पाय दिलं का काय कोणत्या हा नाक जाल कसा झाला सकाळी गेला होता दोन गेलो मी म्हटलं आता काय झाला जाळ अरे मैशिरी नाही ए अबे हा. आता कुठं जाते ती बघ बघू दे मेलं भाका बंद झाली काय सगळी काय करते? तुला माहिती असतील कुठं गेली बघ हा गेली नाकात हा वाटते काय बघा हा. हा अरे अरे वाजल्याशी तू वाजवल्याशी ती वाजल काय वाजवता दिलाय आपला. वाजव ना अरे तुला मानूय हे वाजवताना हवा कुठून जाते माहितीये काय तू जाते कुठून म्हणजे तोंडात जाते कुठे वाजवतोय बघ अरे तुझ्या बापसान कधी तुझं कधी बघितलं नाही काय मी याला आता वाजवणार तू इकडे ये. अरे वाकडा तुझं नाही जेव्हा सांगितलेली कामगिरी आपल्याला काय हा? करता? तू कुठाच्या गावलेली माझ्या पोटाच्या टोकाला बघ ए गुलामानो सांगणार कुठं इकलं बघा इकलं माझ्या पोटाच्या टोकाला बघायचं इकलं मांग जर बघत लाव इकलं बघायचं मांग बघायचं नाही तुम्ही फुलं आम्ही मुलं होता तुम्ही फुलं आम्ही मुलं होता बाभळाच्या या रिंगणी फक्त शिकलं काय रवी राजाला नभांगणी अरे तुम्हाला दिसत नाही रूप नक्षत्र गोंधळ कुठे बघतोय नारदी सते देखणी माझ्या पोटाच्या टोकाला काच सुंदर लावण्याची खाण
राधिके चल ग जाऊया बाजाराला हॅलो या ठिकाणी उमरोली गावच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे विनायक सोलकर यांकडून या कार्यक्रमाचा गोड गाण्याचा शाहीर विशाल बरोबर यासाठी या गाण्यासाठी वर्षभर 501 रुपयाचा वार्षिक कर आहे रसिको आम्ही यांचे चंद्रशा ऋणी आहोत धन्यवाद शाहीर विशाल बरवळकर बाभळाच्या या रिंगणी रवी राजाला नभांगणी रूप नक्षत्र गोंधळ नारदी सते देखणी काशी सुंदर लावण्याची कान डोईमध्ये गजरा राधिके चल ग जाऊया बाजाराला राधिके चल ग जाऊया बाजाराला बाभळाच्या या रिंगणी रवी राजाला नभांगणी रूप नक्षत्र गोंधळ नारदी सते देखणी काठ सुंदर लावण्याची कान डोईमध्ये गजरा राधिके चल ग जाऊया बाजाराला राधिके चल ग जाऊया बाजाराला मुकुका पाळीला डोळ्यात काजळी रूप दिसे शोभुनी गालावर तिकळी माळोळी आकडा कधी सागर वेणी केसामध्ये आबोली ओठावर तिलाली सौंदर्याची नार आहे देखणी सौभाग्याचले नटून नडू सौभाग्य कामदिनी लागी ओढीवाला या मनाला जाऊया बाजाराला राधिके चल ग जाऊया बाजाराला राधिके चल ग जाऊया बाजाराला ये राधे उद्या ते मला झाला आता म्हाताऱ्याला. अरे काय करतोय? वाटाणे या. अहो, याला झालं तरी काय तुला मागायचे चांगला होता घेता दिवस. त्याला काय पाहिलं काय याला? काय रे? अरे गवळणी बघत नाही, वाटोळा झाला ना काय ना काय झाला काय झाला अरे आम्हाला वरती उठ जगा बघून माझा हा झाला. काय झाला ना बरं, दही घे जा दही हा दही म्हणते. तुला वट वट पाठव. जा, दही घे जा बघू दे कोण आलाय का. लो बाप ने काय झालंय? अलो काय न गुदगुदीत हा गुदगुदीत हाय साईडला वा गुदगुदीत बघायला आता गुटक्या पण मारतो इथं. इकडं हाय बा तुझ्या बोल गवळणी बघत गेल्या मग आता न काय अरे ती मावशी असेल आ काय नव्हे ती मावशी असेल
हा बोल काय इथला का अरे ते ना विचार हा आल्या कुठून मी जाणार कुठे मेली म्हणजे भूत. अरे दूध बनते भूत नव्हे मला दहीच पाहिजे बाकी काय नाही दही म्हणजे खागे राहता ना तुम्हाला काय खाल्लं होतं मला ते? दही पाहिजे. अरे मला काय अरे पाय देऊन अरे ते पाय कुठे मानवर देतो आता हात केले आहे म्हणून मी त्याला कुठे नेत नाही हा तुला वाटा मातीकडे जाऊ काय काळजी करू नको काळजी नव्हे नक्की पण मागील तो मला मला माहिती नाही अजून काय आहे का दही देऊ ते बायानो बघ सांगून जेवताय त्यान काय मागतला हा सांगून जेवताय मला काय दही खाल्लं? बिना पैशाचा दही होता नको. तुम्ही काय माहित मावशीला विचार नाही मावशी अरे नाचतोय कशाला हा विचार ये तू इकडे ते उभा राहा का वाडा मुराद तुझे त्याला सवय आहे आपल्या बा खा मुराद तू मावशी काय म्हटली पप्या म्हणते पप्या तुमची आता जेवणी नाही राहिली आता तुम्ही झालं तुझा मुसका खोलून टाकू काय? म्हातारा जेवणी आता तुमचं अरे नाही. बापूच गेलाय तू उभा राहा जवानी व जाऊ नको नाही माहिती अजून हे मावशी काय ठगण्याला बांधून नेन खाणं खाणं बांधून नेन ठगण्याला सांगतात बघते खाली खाली काय माता बघते खाली काय बघते हे मावते मला कशाला आवाज अरे वाटायला नको अभिनय हे पहा मावशी या ठिकाणी आजचे नवरदेव अनिकेत उदय हे तुझ्यावर फिदा झालेत आणि त्यांनी तुझ्यासाठी खास 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय तसेच कैलासवासी राजाराम गणपत उदय यांच्या स्मरणार्थ आमच्या कम्युनिटी गावचे सन्मान्य श्री संतोष दादा म्हणजे संतोष राजाराम उदय यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे तसेच आमच्या उमरोली गावची माहेरवाशी आमची संगीताताई म्हणजे रुपाली काळेरे हिचकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे तसेच प्रशांत किजमिले आम्ही आलो घरातून चाललोय मसनात मावशी. तुम्हाला काय करायचंय? हे मावते वल्ला का थांबते तू वर करून मातना करते म्हणून मूत काकाला फोडून सगळ्यात थांबायचा मानधन माझ्या वाकडा जाऊ नको मी. हे मावते माझ्या खुडगुला फिरवलं चालता फिरून तो टाकी. विचारतोय काय त्याला विचारू माझी विचार हा मी आईकडे तू विचार बोल ना मला. बरोबर विचार मी कशाला आलाय भीक मागाया भीक मागाया भीक मागाया तुझा विचार कशाला बोल ना मला. मी कुठून नाही बाबा कुठून आले असे बोल त्याचीच नको बोलू बोल ना तू बाबा एवढा कुठू नको काय तो चांगला सांग आम्हाला समजेल अशा भाषेत बोल समजल मावशी बोल ना हे पहा मावशी या ठिकाणी नवरदेव अनिकेत उदय यांचं नाव घ्यायचंय हे नाव घेण्यासाठी तुला 200 रुपयाचं बक्षीस आलंय हे बघ मावशी आजचे नवरदेव अनिकेत उदय मावते चांगला घ्या त्यांचा झाल्यावर माझा पण घ्या आठवतंय का ना? माझा तू आठवतोय आठवतोय नाही तर मी हाय बाजूला चांदीच्या ताटात वेचत होते गहू चांदीच्या ताटात वेचत होते गहू अनिकेतराव शेजारी बसले ना मग मी कसं नाव घेऊ अगं बाया, तरी मी सांगत होता इकडे 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 मागे छान माझ्यावर नाव घे अख्ख्या माझ्यावर त्याला बघ तू काय तुझं नाव घेण्याचं काय आहे काय पण हाय काय मजा माझी का बघ बघ जेवणी गेले याला नाही आलं तर मी घेन कुणाचा कावताय काय मावशी बोलीस माझं काय तुला काय करताय ए थांब तुला मला नाव घेते ना ते नाव घे चांगला घ्यायचे आता लोकांना पटला पाहिजे मागचं नाव घेतोय थांब त्याला पण आता आठवत तर माझा घे हा अरे लोकांना माझं नाव घेते तुम्ही का राखायचा भाऊ नाही नाही तुमचा चालू दे बाटलीत बाटली अत्तराची बाटली बाटलीत बाटली अत्तराची बाटली या वाकड्याची मावशीला बघून फाटली
घालू अरे वाकड्या तुझं नाव घेतलं ना नाव काय घ्या इकडे पुढे आणि पुढे काय का म्हणते फाटलीस अरे हा काय दिसतंय ते तिच्या तुला माहिती नाही मावते तू कधी मुंबईला गेली होती नाही ना अगं मुंबईला किती गर्दी आणि खाली वारतात चरडी मावशे तुला माहिती नाही मुंबईला किती तऱ्हेची माणसं असतात एवढी पण असतात एवढी पण असतात एवढी पण असतात गावे बोरवलीचं चर्चगेट मी प्रवास करतो नेहमी सकाळचा तेव्हा माणसं माझ्या डब्यात तू एवढी एवढी आता मला सांग ट्रेनच्या दांड्या किती उंच असतात बरोबर आता मी उंच घडी 2 हाताने बघ त्या दांड्या धरलेल्या धरल्या हा 2 हातात आणि एवढी एवढी माणसं होती ना 100-150 माणूस सगळ्या माझ्या डब्यात शिरला कशाला आलं? कारण का सगळ्या माझ्या दांड्या बघत दिली दांड्या हो एवढ्या एवढ्यामध्ये एका न्याला झाला एका न्याला झाला एका न्याला झाला सगळी माणसं चिकाकली गमली हलकी तरी पण आपल्या दांड्या लागतात मी म्हटलं हे गुलामानो त्या दुसऱ्या दांडीला हात घालून नको काय काय गुलामा आता बघतो खाली आमच्या समाजे यांना बांधून आणले यांना ए वाकड्या हा मग मावशीचा विचार सांग ना हे माझ्या इकडे मावशी या लत्त्यात जायचा नाही हा लत्ता परपडीचा आहे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ अरे बारक्या मावशीला मावती म्हणते तू काय इकडे पुढे पण ए, मावशे आमची वाट अडवून तुम्ही हात तरी तुला एक फिरवा. विचारू काय आज नको बाबा विचारू अरे आत्ताच विचारतोय हा विचार आता या दुसरा काय विचारलात ना बाय बाय काय बाय हा, बोल लगेच. आईच्या हा माझा बाबा लग्न करशील मला घाला ठेवील काय तुझ्या आई मी याला कधी सांगणार मावशे ए, मला इकडे ये. काम झाला बारक्या कुठे गेला ना तुला काय झाला काय हा? मी याला तुझं काय झपाटलात का काय आला तिकडे ना? ए, मावशे, तुझं भाषण पाठ आहे की नाही तुला एक विचारू बोल ना बा ह्या गौरीचं नाव काय आता हे 5-50 गवलं नाही आहे. कुठलं नाव अरे मी याला गुलामा ही छगुना आणि ही बघुना ही गोदा आणि हिला स्वतः ए, मावशे मी तुला एक विचारतोय बोल ना बा विचार टाक आज. अरे बोल काय ते लगेच तू आता गेली ते पटकनीच्या मला आहे ना जरा उचलून घे ना हा, काय म्हणताय याला सांगितलं ना ए, मावशी उचलून घे इकडे ये. नाही रे बाबा, ही गंमत दिसते. तू इकडे ये. मावशे तुमच्यात कोण शहाणा आहे काय बाबा उचलून घे ना याला उचलून घे ना बाबा. मी याला माझी कामाचा म्हणून घे तू झाल्या पाणी पाड पुढे मावशीची पुढे इकडे मागे या हा रस्ता प्रतिबंध आहे दुसऱ्या रस्त्याने हा जाऊ. दुसऱ्या रस्त्याने गेले तर त्याच रस्त्याला येणार आहेस तू देवांच्या हुकमाने आमच्या कायद्याने तुला 5 मिनिटं तरी बसावं लागेल तुमच्या काय ओळख वगैरे आहे का आहे आहे तू. काय आधार कार्ड पॅन कार्ड अरे बाबा, हे पॅन नाही काढायचे आधार कार्ड मावशी काय म्हणाली मी याला गुलामा प्लॅन काढली तर सगळी राहतील का इथे तुमच्या काय कायदा वगैरे आहे की नाही काय आहे? पाटलं जे तुमचं नक्की आहे इथे आहे ना राधे ऐकून घे कायदाया गोकुळाचा राधे ऐकून घे कायदाया गोकुळाचा कृष्ण देवाचा हुकूम सारा जाऊ नको बाजारा कृष्ण देवाचा हुकूम सारा जाऊ नको बाजारा थांबणारा दे आज ऐकून घे कायदाया गोकुळाचा राधे ऐकून घे कायदाया गोकुळाचा राधे ऐकून घे कायदाया गोकुळाचा राधे ऐकून घे कायदाया गोकुळाचा कृष्ण देवाचा हुकूम सारा जाऊ नको बाजारा कृष्ण देवाचा हुकूम सारा जाऊ नको बाजारा
ऐकून घे. कायदा ऐकलं हा. मावशी ऐकून घे. घेतलं ऐकून घेतलं तुमचं काय हा. ए बाबाला घेऊन जा कोण आहे नाही किती सोडून ए मावशे काय म्हणते कोण आहे म्हणतात तुला काय दिसत नाही गणपत शिल्पत गणपत करामत कलामतच आहे तुला अगं मावशी आपल्या बाजारात जायला उशीर होते बघ. बायाला सांगितलं यांना थांबून टाक यांना ठाकलेला बसवून ये हा त्यांच्या इकडे हा. त्या मावशीला जे सगळ्यांना बसवून ये आम्ही येतो या वाचाऱ्याला घेऊन ये इथे ठेवून येशील हा, सांगून ठेव काय पण यांच्या कायद्या नाही आपण दमले म्हणून बसूया काय मावशी तुला काय नाही मावशे हा तुला आता आठवलं काय हा यावा तोंडाचं बघते बरक्या मावशे हाय थांब राधे, काय का ना अशी मथुरेला जाऊ नकोस. नाही का ना माझी वाट अडवू नको बघ. मला मथुरेला जावंच लागेल. आमची वाट ते हात मी जरी तुमच्यासाठी काढणार नसले तरी मी नाही श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा बेंबीरा मस्तकी तुरा कटेवर यात ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात. बरोबर आहे रे तुझं. पण देश त्याच्याने धरावा लागतो. मग सांगा तर आपला जन्म कुणा ऐकते मग. ऐकून घे ग राधे माझी अपुरी जन्म कहाणी बाळपणी मी खेळ खेळलो गोकुळ पुंजवणी देवकी उदरी जन्म घेऊनी वाढल गोकुळ घरी अवतार कृष्ण मी राधे धरुणी झालो साकार गे समजूनी अवतार कृष्ण मी राधे धरुणी झालो साकार गे समजूनी अवतार कृष्ण मी राधे धरुणी झालो साकार गे समजूनी
अवतार वामन वळी दाढी पाताळी सहावा अवतार परशुराम सहस्रार्जुन वदनी सातवा अवतार श्रीराम रूप रावणाला वधुनी कृष्ण रूपी आठवा गरुणी सांगितो मी कहाणी अवतार कृष्ण मे राधे धरुणी चालू साकार गे समदोनी अवतार कृष्ण मे राधे धरुणी चालू साकार गे समदोनी अवतार कृष्ण मे राधे धरुणी चालू साकार गे समदोनी अवतार कृष्ण मे राधे धरुणी चालू साकार गे समदोनी ऐकलीस खरा ते जन्मकुना हे खरोखर श्रीकृष्ण भगवान आहेत आपण यांच्या शरण जाऊया देवा मी घरी नाही आले. जा तुम्हाला रजा आहे थांब राधे नाही का ना अशी जाऊ नकोस नाही का ना मला जावं लागेल बघ घरी सर्व वाट बघत असतील मागच्या जन्मी गेल्यावर ह्या जन्मी पूर्ण कर नाही का ना जावं लागेल मला ठीक आहे जा तू पण माझं प्रेम तुला जाऊ देणार नाही प्रेम रंगले कान्हा यमुना तीरी प्रेम रंगले कान्हा यमुना तीरी तू माझा श्रीहरी मी कान्हा तुझी बासरी तू माझा श्रीहरी मी कान्हा तुझी बासरी आहा हे राधे प्रेम रंगले कान्हा यमुना तीरी
नगरी